हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है। जो भी करे मिलके दोनों, उसी में है सुकून कितना। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल अँड वेलकम बॅक टू दुबई सिटी। आणि आज आम्ही निघालेलो आहोत दोघेच, कारण की प्रमोदनी गेलेली आहे ऑफिसला, सुमेधचं पण जॉब आहे। सो संध्याकाळी परत ते भेटणार आहेत, पण आम्ही तोपर्यंत मग आमची ॲक्टिव्हिटी जी आहे ती करून घेतो आहे आणि बघूया कुठली ॲक्टिव्हिटी आहे। सो आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत मेट्रोमध्ये। इथे इकडे सो आजचा आमचा प्लॅन आहे, आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत बाय मेट्रो, कारण आम्हाला जायचं आहे दुबई मॉलला आणि इथून मेट्रो कन्व्हिनियंट आहे, जवळच आहे, 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे। वॉकेबल डिस्टन्सवरती आहे इकडचं पण मेट्रोचं स्टेशन। आणि मग दुबई मॉलला जाऊन थोडंफार एक्सप्लोअर करणार आहोत। बुर्ज खलिफाच्या इथे जाऊन फोटो क्लिक करणार आहोत। बुर्ज खलिफाला वरती तर नाही जाणार, बिकॉज आमचं ऑलरेडी झालेलं आहे। हो, सो ते परत जाणं वर्थ नाही वाटत आहे। आणि तेवढी लाईन पण तुम्हाला मी लाईन पण दाखवेल किती असते। विंग्स ऑफ मेक्सिको जे फेमस आहे तिथे बघू, फोटो काढायला कसं गर्दी बिर्दी नसेल किंवा काय असेल, कसं ज्ञाना काय साथ देते, कसं काय होते, लेट्स सी। चलो। आणि बाहेर एवढं ऊन दिसतंय पण वातावरण थंडच आहे। हवा आहे, हवा कुठून जायचं आपण? सो मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच आम्हाला इथे एक फ्लोरा सेंटर म्हणून मिळालं आहे। 1 to 20 दिरहमच्याच सगळ्या गोष्टी आहेत। सो बघूया काय काय मिळतं इकडे। तुझं दूध, पाच मिनिटावरच आहे म्हणजे घराच्या इथून, आणि मी टॅक्सी करत होतो। मला ॲक्च्युली वाटलं लांब आहे पण ते जवळ आहे, आणि इथे हेलिकॉप्टरची रेस लागली असं वाटतंय बघा। ऊन आहे पण थंड किती वाटतंय, हवा एकदम थंड। इकडे दुबई मॉलसाठी दोघांचे तिकीट्स काढलेले आहेत, जे की 8 दिरहमला, एकाचा 8 दिरहम म्हणजे 16 दिरहम दोघांचे झाले। आणि हे आहेत पूर्ण स्टेशन। The final destination of this train is Anchor Point. The next station is Mall of the Emirates. सो मेट्रो स्टेशनवरून दुबईला म्हणजे आतूनच जातात, बाहेर उतरायची गरज नाही आहे। त्यांनी डायरेक्ट लॉबी बनवली अशी की तिथे जाते, आणि वॉकिंग पण आहे आणि एस्केलेटर पण आहे, जसे एअरपोर्टवर असतात तसे, का तर डिस्टन्स कव्हर व्हायला पाहिजे। नाही ना, से हाय, हाय तर कर, हाय कर ना, हाय हाय करा, हाय। हाच आहे तो बुर्ज खलिफा। अरे अरे सो इथे बुर्ज खलिफा आहे आणि इकडे दुबई मॉल आहे। पळते बघ कशी, आता बघ कशी पळते।
मगातपासून फक्त आम्ही स्ट्रोलरमध्ये टाकलं तर रडू रडू चाललेलं, आता कळतं, आता तिला मजा येते. ए मजा येते का? स्ट्रोलरमध्ये बसून थकली, आम्हाला उचलून घ्यायची तर उचलून पण नाही, बोलते आता मला धक्काच मारायचा. हे बघा, हे उचना काय झालं? सो एवढी गर्दी आहे दुबई मॉलमध्ये, प्रचंड गर्दी आहे. म्हणजे मला वाटतं सगळी लोक आत्ताच फिरायला आली आहेत की काय असं झालं. आणि ही बघा, फक्त चालायचं आहे आणि स्ट्रोलर ढकलायचे. स्ट्रोलर अच्छा, आईस स्केटिंगचंच आहे ते पण. हे बघ तिकडे एंट्री आहे. चल चल, आपल्याला काय स्केटिंग जमत नाही. आबा आबा, आणि हा फोटो काढला म्हणजे दुबई मॉलला आल्याची फिलिंग आहे. या इकडे. एवढी गर्दी आहे मॉलमध्ये, चालायला जागा नाही आहे. आणि 120 फ्लोर सांगतोय का, कधीपासून चालतोय, म्हणजे आम्ही अर्धा तास झाले चालतोय तरी आम्ही पोहोचत नाही आहे. हो मेट्रो इकडे बघ, हे बघ इकडे नॅन्डोज. सो आम्ही लास्ट टाईम आलेलं तर आम्हाला नॅन्डोजचं फूड खूप आवडलेलं, म्हणून आम्ही आता नॅन्डोज ट्राय करतोय परत. तुम्ही पण आले तर नॅन्डोज नक्की ट्राय करा. आणि मुस्तफा हाफिजच्या इकडे तुम्ही कुनाफा पण ट्राय करा, खूप फेमस आहे आणि छान आहे. तर फाल्गुनी इथे काहीतरी घ्यायला आली नाही आहे. तर तुम्ही पण आमची रडारड चालू आहे. काय करायचं आहे, ते स्ट्रोलर ढकलायचं फक्त एकटीला. हे कसं काय पॉसिबल आहे? कसं पॉसिबल आहे सांग. सो बाहेरसाठी ही वेटिंग आहे. बाहेर बसायचं असेल तर जिकडे आम्ही फाल्गुनीचा बड्डे सेलिब्रेट केलेला लास्ट टाईम, मी तुम्हाला जर माझ्याकडे फोटो व्हिडिओ असेल तर मी टाकेल इकडे बाजूला. सो टाकेल. नो दुबई नंबर आय हॅव. सो आम्ही आता बाहेर आउटसाईड टेबलसाठी आम्ही त्यांना बोललेलो. सो आम्ही थांबलेलो 15-1 मिनटं. पण बाहेरचं तुम्हाला व्ह्यू बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही खुश होणार. आणि आम्हाला तर खुशी होणारच आहे, कारण की आम्ही लास्ट टाईम पण हाच व्ह्यू घेतलेला फाल्गुनीच्या बड्डेला. आम्ही बड्डे जेव्हा सेलिब्रेट केलं हे बघा काय. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. I know.
छान आहे. तुला विचार टेबल तर ते कुठला. गर्दी बघा, गर्दी किती आहे. फाउंटेन शो चालू आहे इकडे आणि आम्ही लकीली टाइमवर आलो बाहेर की फाउंटेन शो बघायला मिळाला. त्यांनी आम्हाला बाहेर आउटसाईडला टेबल आतमध्ये दिलेला तिकडे, पण आम्हाला इथे पाहिजे म्हणून आम्ही अजून वेट करतो. म्हटलं की थांबू. बाजूने गर्दी कशी वाटली. आणि न्यू इयरला इकडे उभं राहिला पण एवढी ब्लँक स्पेस दिसते तेवढं काहीच नव्हतं. सगळं टोटली पॅक्ड होतं. हां काय हाय करते ना. हाय. सो असं आहे. मागच्या वेळेस आम्हाला हा टेबल मिळालेला कारण की आम्ही 4 लोक होतो. ह्यावेळेस हा टेबल मिळाला आहे की जिथून बुर्ज खलिफा डायरेक्ट दिसतोय. थँक्यू. आता बुर्ज खलिफाची पण लाईट चालू झाली आहे आणि फाउंटेन शो 5-10 मिनिटाला आहे. 3 मिनिटाचे शो असतात. हां दे आई दे. आम्ही तिच्यासाठी मस्त रताळ्याचे फ्राईज मागवलेत, स्वीट पोटॅटो फ्राईज. आणि आम्ही इकडे बसलोत आणि फाल्गुनी गेली आहे पॉपकॉर्न आणायला आणि इकडे चालू झालेला आहे परत एकदा फाउंटेन शो. थँक्यू नंदाज फॉर गुड फूड. मस्त बाहेर गेलो, एवढे फोटो काढले, एवढे व्हिडिओ काढले असतील ज्ञानाचे. कोण मस्ती कळत होता, कसे पडत होता. आणि एक अरबी मुलगा भेटलेला छोटा लहान बेबी, त्याच्याबरोबर खेळत होती. तो आला आणि हे दोघं खेळतात आणि आम्ही बोलतो चल चल तरी निघत नाही. दोघे खेळायला पाहिजे दोघांना पण. सो आता निघतो. आता वाजलेले आहेत 6:30 वाजले आणि निघतो आता परत घरी. प्रमोदिनी आणि सुमेध पण आले असतील ऑफिसवरून. आपण आता त्यांना जाऊन भेटूया आणि एक्सपिरियन्स शेअर करूया कसं काय. त्यांना हे आता रोजचं झालं म्हणजे इकडेच कधी पण येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी पण काय यायचं ठरवलं नाही असं प्लॅन. लेट्स सी. आता मॅडमला खायचं कुनाफा आणि आम्ही चाललेलो हाफिज कुनाफा काहीतरी आहे. हाफिज मला आता पूर्ण नाव नाही एक्झॅक्टली माहिती, पण तिथे चाललं. थंडी लागायला लागली का? थंडी लागायला लागली. तो घ्यायला पाहिजे होता. नाही तो ॲक्च्युली सनसेटवाला त्यांचा हे सनसेटवाला मेन्यू आहे त्यांचा तो. हां पण ठीक आहे. ऑल ओव्हर फूड चांगला होता.
तुम्ही पण जर आले तर नॅन्डोजमध्ये त्यांचा प्लॅटर खायला विसरू नका, मजा आहे. ही बरी शांत बसली आहे ना. आणि आत्ता कुनाफा कोणता का नाव मी विसरलो. हां, मुस्तफा हाफिज. हे तर दुबई कुनाफा आहे, त्याच्या बाजूलाच आहे मुस्तफा हाफिज. यो नमस्ते. टेबल नहीं है. तो हे सगळे जे रेस्टॉरंट आहेत या साईडचे सगळ्यांना बुर्ज खलिफाचा व्ह्यू आहे. बट सगळ्यांचे वेगवेगळे व्ह्यू आहेत. एकच एरिया आहे सगळ्यांना, पण काही लोकांना पार्किंगमुळे दिसत नाही, काही लोकांना झाडांमुळे दिसत नाही, पण मजा आहे. आवडलं तुला? आवडलं? छान छान आहे, छान छान. कसं छान छान कर, छान छान. निघालेलो आहोत आता मॉलमधून, पण घे मेट्रोच्या जवळ जाता जाता अर्धा तास लागेल, कारण की लिफ्टलाच 10-15 मिनटं गेले आणि गर्दी असते, खूप गर्दी आहे इकडे पण. बघा हां, चालायला खूप लागतं ना. रिंगा रोजच तिथंच निघायला येतो आणि गर्दी आहे ना एवढी. मेट्रोनी फिरायला मजा येते म्हणजे लगेच पोचतो 10 मिनटामध्ये आम्ही आमच्या लोकेशनला. आमच्या इन्शुरन्स मार्केट स्टेशन आहे. मजा येते ना याच्याने फिरायला, मेट्रोनी. चल. नानू असं नाही करायचं. मॅडमचं ऑफिस आजपासून चालू झालंय.
दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी। अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी।